आपण मुक्कामाच्या हॉटेलवरून निघाले अजिंठाकडे जाण्यासाठी. छान छान डोंगर आहेत आणि जवळच आहे, आपण 5 किलोमीटर आहे अजिंठा. आणि बहुतेक हेच ते डोंगर आहेत अजिंठाचे. अजिंठा ही एक डोंगर रांग पण आहे आपल्या महाराष्ट्रात येण्याच्या त्याचाच पार्ट आहे. आता आपण बसलोय अजिंठाच्या बसमध्ये आणि AC बस आहे. तिचं तिकीट आहे 25 रुपये. सकाळचे वाजलेले आहेत 9:38. हे गाड्या खराब आहे बहुतेक. आणि इथून काहीतरी 5 मिनिटाची राईड आहे बसने. तर मग उतरल्यावर लेण्या सुरू होतात असं आहे गणित काहीतरी. बघूया. ते कंडक्टर साहेब तिकीट देत आहेत बाकी लोकांना. गाडी भरली की निघणार. एक गाडी आत्ताच गेली आपल्यासमोर, त्याच्यात आपल्याला जागा भेटली नाही म्हणून आपण मागच्या गाडीत पहिल्याच नंबरला बसलो लगेच. अरुंद रस्ता आहे त्यामुळे ही समोरून एक दुसरी बस आली. त्यांना आता रिवर्स घ्यायची वेळ आली कारण की जागा बसत नाही, गाड्या 2 बसणार नाही. अरुंद रस्ता आहे. आणि हे सुंदर नदी डोंगरात मात आलेली सुंदर अशी नदी. अजिंठा नदी पण आहे पण ती हीच आहे का मला माहित नाही. अजिंठा लेणी तिकडून आला पण आता दिसायला लागली ती. हा असेल रे की इकडे व्ह्यू पॉईंट. तिकडे टोपडं बनवले तर हा बहुतेक व्ह्यू पॉईंट आहे. हा 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 बरोबर. व्ह्यू पॉईंट वरून पण खाली जायला रस्ता असला आहे तो दिसतोय तो. हा एंट्री गेट वरून आपण लेणीकडे जाणार. हा अरे हो रे, ते बघ त्यांना परत इकडे क्रॉस करायला ब्रिज पण आहे तिथं दुसरा. हा ना मस्त होती यायला. अरे हे काय वाटत रे, ते बघ 2 गोण्या घेऊन चाललेत खांद्यावर. अजिंठा जवळ पोचले आपण आता. या लेणी क्रमांक 1. अशी यू शेप किंवा हॉर्स शू शेपमध्ये आहेत लेण्या. 1920 आहेत बहुतेक. हां ही बहुतेक मुख्य लेणी असल्यासारखं वाटते. जरा सुंदर आकार येतात आणि मध्यभागी पण आहे. इकडे एक मुख्य लेणी टाईप्स. दिस इज 1, 2. आपल्याला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये 1, 2, 9, 10 आणि 16, 17 ही महत्त्वाची लेणी आहेत बघण्यासारखी. नंबर कुठं होता रे त्याचा?มหายานเขาถือว่าพระเจ้ายังเป็นอัตตายังมีตัวตนอยู่และยังมีรูปร่างอยู่แต่ว่าท่านมีกาย
ายคลิปมนุษย์ไม่สามารถเห็นได้แต่จะเป็นเทวดาเป็นพระโพธิสัตว์เห็นได้แต่ท่านจะมีดินแดนของท่านอยู่ชื่อว่าแดนพุทธกสิทธิ์แต่เถรวาทถือว่าพระพุทธเจ้าไม่มีตัวตนแล้วดับทุกข์ดับกิเลสดับสังขารหมดแล้วแต่มหายานเขายังให้พระเจ้ามีตัวตนอยู่เพราะว่าจริงๆแล้วศาสนาอื่นพระเจ้าเขาไม่มีวันตายนะคืออย่างศาสนาพราหมณ์ฮินดูเนี่ยพระเจ้าเขาไม่มีวันตายเพราะฉะนั้นเถรมหายานยุคหลังเนี่ยเขาก็ต้องตอบคำถามให้ได้ครับเอาพระเจ้าของคุณตายแล้วอ่ะพระเจ้าของคุณยังมาช่วยคุณได้เพราะฉะนั้นเขาก็ต้องआता आपण अजिंठावरून परत जायला निघालोय खाली बसने खालच्या स्टॉपला जिथं पार्किंगला गाडी आपण लावली. छान नजारे आणि समोर एक बस आल्यामुळे थांबायची वेळ आली परत तसं जाताना झालं. त्याचा रस्ता खूप अरुंद आहे. छोट्या गाड्या सुद्धा 2 बस तरी का नाही काय माहिती बऱ्याचशा ठिकाणी त्यामुळे बस तिथं बस असतात एकाच ठिकाणी थांबावं लागतं मग जाता येतं. 10-15 मिनिटाचा रस्ता आहे. 25 रुपये तिकीट आहे एसीला. एंट्री केली तेव्हा काही नव्हतं लगेच आपल्याला बस भेटली आणि आता बससाठी किती लाईन आहे बघा. बससाठी एवढी लाईन आहे आणि आपण आता बसमधून आले इकडंपर्यंत लाईनच लाईन खूप लोक आले आता. इकडनं लाईन आहे तशी आणि ही लाईन परत बससाठी बघू शकता पुढेपर्यंत. एवढी गर्दी आहे आपण परत चाललो आता तेव्हा एवढी गर्दी आहे. इकडून फिरून येतची लाईन आली फार एवढं लांब प्रचंड गर्दी आहे. आता आपण आलो आहोत दौलताबाद किल्ल्यामध्ये. ही आहे एंट्री आधी दाखवली आणि इकडून आता झाली आहे किल्ल्याची सुरुवात. पहिलाच दरवाजा आहे. इकडं काही लाकडी तोफा वगैरे ठेवलेले आहेत दौलताबाद किल्ल्यातल्या आणि हा आहे पहिला दरवाजा. इथून आता आपण जाणार आहोत वर. जाऊयात बघू ना चांद मिनार. आपण सॉक्स नाही घातले अजून. सॉक्स नाही घातले मग आता पाय भासतील. चल चल चल. सरस्वती विहीर. स्टेप वेल. ही आहे ती प्राथमिक शाळेच्या पुस्तकातली प्रसिद्ध मेंढा तोफ. मला खंडकावर खंड क्रॉस करायचं आणि खराब झालं. आपल्या मानवी संस्कृतीचं लक्षण म्हणजे प्लॅस्टिकचा कचरा. आता अंधारी पॅसेज मधून चालले आपण. अंधारा मार्ग जमते घरी दे नाही तर माझ्याकडे. अंधारा मार्गातून वर जायचं. जबरदस्त. अरे बंद होतं मी आलो तेव्हा काहीतरी काम चालू होतं रे. जमते का घे ना.
लय मोठे मोठे स्लो पाहिजे इथं कसं होतं हळू पाहिजे चल घे माझ्याकडे चल. आहे समृद्धी महामार्ग. हा आहे देवगिरी फोर्ट व्ह्यू पॉईंट येल्लोराकडे जाताना हा रोड जातो येल्लोराकडे म्हणजे वेरूळकडे. सॉरी हे बघा आता देवगिरी किल्ल्यावर दौलताबाद किल्ल्यावर येऊन माती खेळायचं काम चालू. काकू काय जायचे सगळ्यात उंच टोक खूपच जवळ इथे हा नको येऊ चल चला. एकाच दिवसात अजिंठा लेणी आणि दौलताबाद किल्ला करणं सोपं नव्हतं. मात्र लेणी उघडण्याच्या वेळेलाच अजिंठामध्ये प्रवेश केला आणि दौलताबाद किल्ला बंद व्हायच्या वेळेला आपण किल्ल्यातून बाहेर पडलो. एवढं काटेकोर नियोजन करून आपण हे दोन्ही एका दिवसात बसवलं. मात्र हे शारीरिकदृष्ट्या थकवणारं होतं. तर ही ट्रिप इथेच संपत आहे. भेटूयात आपल्या पुढच्या ट्रिपमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.